नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकाला पेरणी करताना कोणते खत द्यायला पाहिजे, जेणेकरून सोयाबीन पिकाच्या सगळ्या प्रकारच्या अन्नद्रव्यांची पूर्तता होईल आणि आपल्याला आपल्या उत्पादनात वाढ बघायला मिळेल. याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर मित्रांनो, सोयाबीन हे एक कमी कालावधीमध्ये येणारे पीक आहे. त्यामुळे पेरणी करतानाच याला चांगले प्रकारचे खताचा डोस दिला गेला पाहिजे. कारण काही खते पिकांना लागू होण्यासाठी 25 ते 30 दिवसांचा कालावधी घेतात. त्यामुळे जर पेरणी करतानाच आपण पुरेसे खते जमिनीत टाकलेली असतील तर सोयाबीनला ती योग्य वेळावर उपलब्ध होतात आणि सोयाबीनच्या फुलामध्ये शेंगामध्ये चांगल्या प्रकारची वाढ आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे मित्रांनो, सोयाबीनसाठी पेरणी करताना देण्यात येणारा खताचा डोस खूप जास्त महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया की सोयाबीनला कोणकोणत्या अन्नद्रव्याची जास्त आवश्यकता असते. ते थोडक्यात आता आधी आपण समजून घेऊया. मित्रांनो, सोयाबीन या पिकाला नत्राची आवश्यकता खूप कमी प्रमाणात असते. सोयाबीन या पिकाला स्फुरद आणि पालाश या 2 अन्नद्रव्यांची जास्त आवश्यकता असते. स्फुरदमुळे सोयाबीन पिकामध्ये मुळांची वाढ होते, झाडाला मजबूती मिळते, जास्त फुटवे फुटण्यास मदत होते. तसेच पालाशमुळे फुलधारणा होण्यासाठी, शेंगांमधील दाणे भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असते. त्यामुळे मित्रांनो, स्फुरद आणि पालाश ज्या खतामध्ये जास्त प्रमाणात आहेत, याचा वापर आपण सोयाबीन पिकांमध्ये करणे गरजेचे असते. त्याचबरोबर सोयाबीनसारख्या तेलवर्गीय पिकांना सल्फरची सुद्धा आवश्यकता असते. सल्फरमुळे सोयाबीनच्या वाढीसाठी, चांगल्या फुटव्यांसाठी मदत होते. तसेच सोयाबीनमध्ये रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा सल्फरमुळे वाढते. तेलवर्गीय पिकांसाठी, सोयाबीन सारख्या पिकांसाठी सल्फर खूप आवश्यक असते. तर मित्रांनो, आता आपण बघूया पेरणीसाठी कोणती खते आपण घेऊ शकता. तर मित्रांनो, पेरणी करताना आपण 12-32-16 किंवा 14-35-14 किंवा 10-26-26 अशा खताची निवड करू शकता. यापैकी खत तुमच्याकडे नसतील तर तुम्ही DAP 1846चा सुद्धा वापर करू शकता. पण त्यासोबत आपल्याला वेगळे 20 किलो पोटॅश घ्यावे लागेल, कारण की आपल्याला तीनही अन्नद्रव्यांचे पूर्तता करणे गरजेचे असते. आपल्याला याचे रिझल्ट चांगले बघायला मिळतील. मित्रांनो, ह्या सगळ्यांपैकी तुम्ही कोणतेही खत घेतले तर त्यासोबत तुम्हाला एकरी 10 किलो सल्फर घेणे गरजेचे असते. म्हणजे सोयाबीनला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या अन्नद्रव्याची पूर्तता होऊन जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे सोयाबीनची पेरणी करताना आपण खताची निवड करू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या उत्पादनात नक्कीच वाढ बघायला मिळेल. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलला पण आमच्या सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यानंतर सुद्धा दिसत राहतील.